उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची मानल्या जाणारी महाशिवरात्रीची यात्रा उत्सव या ठिकाणी जवळ आलेली आहे। यात्रा उत्सवाच्या निमित्त आपल्यासोबत रवींद्र हरणे महाराज आहेत। नियोजन कशा प्रकारे असणार आहे आणि उत्सव कशा प्रकारे असतो, किती दिंड्या या महाशिवरात्री निमित्त येत असतात, काय उत्सुकता लागलेली आहे भाविकांना? आदिशक्ती मुक्ताबाईंची आणि योगीराज चांगदेव महाराजांची संयुक्त गुरु शिष्याची यात्रा असते। तसं हे चांगदेव महाराजांच्या समाधीची यात्रा असते। परंतु माघ महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर माघ वद्य नवमी ते महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे सोमवती अमावस्या आहे 16 तारखेला, तोपर्यंत म्हणजे 16/2 पर्यंत 11/2 ते 16/2 अशी 6 दिवसाची ही यात्रा, 6 ते 7 दिवसाची यात्रा संयुक्त यात्रा असते चांगदेव आणि मुक्ताबाईंची। या यात्रेकरता कारण ही यात्रा निळोबारांच्या भाषेमध्ये किंवा भगवान पंढरीश परमात्माच्या रुक्मिणीला ज्ञानोबाराच्या मुक्ताबाईंच्या संदर्भात सांगतात, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळी कुळे पवित्रा याची दर्शनी होती। या संत मुक्ताबाईंच्या यात्रेला आल्यामुळं पूर्वज उद्धरती कुळासहित गुरु शिष्यांची ही यात्रा अतिशय महत्त्वाची असल्यामुळं परंपरेने शेकडो वर्षापासून जवळजवळ मला असं वाटते 700 वर्ष झाले यात्रेला ही यात्रा संयुक्तप्रमाणे चालूच आहे। आज ताकद चालू असते। या यात्रेला विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि विशेष करून मध्य प्रदेशातील संबंध महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यातून, मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या राज्यातून या ठिकाणी भाविक वगैरे येत असतात। शेकडो दिंड्या इथं येतात। ते त्यांच्या पद्धतीने आता पायी दिंड्या बऱ्याचशा लांब अंतरच्या दिंड्या आता निघालेल्या आहेत आणि त्या इथं पोहोचतील नवमीपर्यंत। दशमीपासनं तर इथपर्यंत म्हणजे अमावस्येपर्यंत इथं ते थांबतात। एकादशी आहे 13 तारखेला, ती मुख्य आपली यात्रा आहे 13/2ला, आणि महाशिवरात्रीला सगळ्या दिंडे इथून चांगदेवला जातात। तिथून ते तापी पुराणाचं स्नान करून अमावस्येच्या दिवशी इथं येतात आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला, फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आपापल्या गावाला परतीच्या प्रवासाला ते सगळे निघतात। संस्थांनी आणि प्रशासनाने त्या यात्रेच्या म्हणजे नियोजित बैठकीकरता एक तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली इथले आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ या सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या सगळ्या सहभागाने इथले सगळे जे मंदिर आहेत, सगळ्या मंदिराचे व्यवस्थापन करणारे इथले विश्वस्त आणि प्रशासन आणि भाविक जे भडकरी लोक आहेत, दिंडी चालक, त्यांच्या संयुक्त विद्यमाने एक पूर्व नियोजित आराखड्याची एक बैठक इथं पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्व पुढील यात्रेचं नियोजन हे पूर्ण होणार आहे। संयुक्त ही महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची ही यात्रा असते। भाविकांना उत्सुकता या यात्रेची आता लागलेली आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।